मित्रांनो, ChatGPTचं एक लेटेस्ट इमेज जनरेशन मॉडेल लॉन्च झालेलं आहे आणि त्याचं नाव आहे इमेज 2. आणि इमेज 2 जेव्हा त्यांनी लॉन्च केलं ओपन एआयने, त्यावेळेला त्यांनी असं क्लेम केलेलं आहे की आमचं हे इमेज 2 मॉडेल हे नॅनो बनानापेक्षा सरस आहे किंवा भारी आहे. मग आपण कसा विश्वास ठेवायचा की नॅनो बनानापेक्षा ते भारी आहे का? कारण नॅनो बनाना आतापर्यंतच्या इमेज जनरेशन मॉडेल्स मधलं सगळ्यात अव्वल असं मॉडेल ठरलेलं आहे. कारण ते लाईट वेट आहे, क्वालिटी देखील त्याची खूप सुंदर होती. मी स्वतः भरपूर इमेजेस त्या नॅनो बनानाच्या मदतीने जनरेट केलेल्या आहेत. आणि मग जेव्हा हे इमेज 2 आलं त्यावेळेला सगळ्यांना एक उत्सुकता लागून गेली की मग इमेज 2 मध्ये असं वेगळं काय आहे, काय आहे असं की ते नॅनो बनानापेक्षा भारी ठरू शकतं. मग त्यासाठीच आपण आजची व्हिडिओ या ठिकाणी तयार करतो आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत. आज आपण नॅनो बनाना मॉडेल आणि इमेज 2 या दोघांमध्ये कंपॅरिझन करू. प्रत्येक ऑपरेशन आपण दोघांमध्ये जनरेट करूयात आणि कम्पेअर करूयात की नॅनो बनाना भारी आहे की ChatGPTचा इमेज 2 भारी आहे. चला आपण स्टेप बाय स्टेप हा स्टडी या ठिकाणी करूयात आणि मग शेवटी आपण ठरवूयात की दोघांपैकी कुठलं मॉडेल भारी आहे. कंपॅरिझन करूयात दोघांमध्ये, ChatGPTचा इमेज 2 आणि दुसरा आपला नॅनो बनाना. ठीक आहे, मी आता इथे दोघं स्क्रीन ओपन करून ठेवले बघा. ही ChatGPTची वेबसाईट आहे आणि ही गुगल जेमिनीची आहे. इथे नॅनो बनानावर आपण सेम ऑपरेशन करूयात. चला आता आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ChatGPT वर इमेज बनवायची असेल तर इथे क्रिएट इमेजला तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा प्रॉम्प्ट द्या. आता मी एक सिंपल प्रॉम्प्ट त्याला देतोय बघा या ठिकाणी. प्रॉम्प्ट आहे अ फ्युचरिस्टिक सिटी विथ फ्लाइंग कार्स ऍट सनसेट, अल्ट्रा रिअलिस्टिक सिनेमॅटिक लाइटिंग. ठीक आहे, याची एक इमेज मी ChatGPT मध्ये पहिले तयार करतो आणि सेम प्रॉम्प्ट आपण देऊ नॅनो बनानाला आणि बघूयात मग दोघांपैकी कोणती इमेज आपल्याला चांगली वाटते. म्हणजे आपण कंपॅरेटिव्हली जर बघितलं या ठिकाणी तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की खरोखर ChatGPTचा हा इमेज 2 भारी आहे की नॅनो बनाना भारी आहे. म्हणजे लोक सांगतील आणि मग आपण ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष आपणच त्याचा अनुभव या ठिकाणी आज घेतो आहोत. आणि आता या ठिकाणी तुमचा ChatGPTचा स्पीड पण बघा इमेज बनवायचा. म्हणजे मी आता अनकट या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय, कुठेही काही पॉज वगैरे नाहीये, काहीच नाहीये. मी प्रॉम्प्ट दिला आहे तेव्हापासून कंटिन्युअस मी इमेज तयार होण्याची वाट बघतोय. किती वेळ लागतो इमेज तयार व्हायला हे देखील आपल्याला इथे कळेल आणि प्लस त्याची क्वालिटी कशी आहे ते देखील आपल्याला कळेल. आता इमेज तयार होते आणि त्याच वेळेला आपण इकडे बघा आता ही जी इमेज आता इथे ChatGPTने तयार केलेली दिसते, याच्यामध्ये फ्लाइंग कार्स वगैरे आहेत ऍट द टाइम ऑफ सनसेट. ठीक आहे, आता मी हा सेम प्रॉम्प्ट जो आहे तो इकडे नॅनो बनानासाठी यूज करतो. बघा इथे नॅनो बनाना मध्ये पुन्हा क्रिएट इमेजला क्लिक करा आणि तो सेम प्रॉम्प्ट या ठिकाणी मी पेस्ट करतो आणि इथे रन करतो. आणि आता याचा स्पीड बघा, इथे इमेज बनवायला किती वेळ लागतोय ते आपल्याला कळेल आणि त्याच्यानंतर मग त्याची क्वालिटी दोघांची आपण कम्पेअर करू. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस आपण जेव्हा या ठिकाणी तयार करून बघू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्ट नॅनो बनाना भारी आहे की आपला इमेज 2 जो प्लॅटफॉर्म आहे आता लेटेस्ट अपडेट आहे ChatGPTचा आणि तो आपल्याला इमेजेस या ठिकाणी तयार करून देतोय. आणि मग दोघांच्या कंपॅरेटिव्हली आपण हा स्टडी करतो आहोत आज की कुठलं मॉडेल भारी आहे. आता नॅनो बनाना पण आपल्याला या ठिकाणी इमेज बनवून देतोय आणि त्याच्यानंतर त्याची इमेज पण तयार झाली. ठीक आहे, आता नॅनो बनानाची ही इमेज पण आपण थोडीशी मोठी करून बघूयात. बघा आता ही नॅनो बनानाची तयार झालेली इमेज आहे आणि ही तुमची ChatGPTने तयार केलेली इमेज आहे. आता याच्यामध्ये सनसेट बघा दोघांमध्ये, आता याच्यातला सनसेट आणि हा ChatGPTचा सनसेट, याच्यामध्ये नक्कीच आपल्याला ChatGPTचा जो सनसेट आहे तो थोडासा रिअलिस्टिक या ठिकाणी वाटतो आहे. ठीक आहे, आता आपण हा एक प्रकार झाला. आता आपण पुन्हा दुसरी एक इमेज या ठिकाणी जनरेट करून बघूयात. ओके, आता मी दुसरी इमेज पुन्हा जनरेट करतोय. आता या ठिकाणी मी ChatGPTला एक प्रॉम्प्ट देतोय. एक ह्युमन रिअलिस्टिक इमेज आपल्याला जनरेट करायची आहे. ठीक आहे, मी आता एक प्रॉम्प्ट या ठिकाणी पेस्ट करतो. 25 year old इंडियन मॅन वर्किंग ऑन लॅपटॉप इन मॉडर्न ऑफिस, नॅचरल लाइटिंग, रिअलिस्टिक स्किन टेक्स्चर असलं पाहिजे. ठीक आहे, बघूयात. म्हणजे रिअलिस्टिक ह्युमन फेस जनरेट करणं हे खूप कठीण असतं. कम्पेअर करूयात आपण ChatGPT आणि नॅनो बनाना, कोण चांगली इमेज या ठिकाणी जनरेट करतोय. सेम प्रॉम्प्ट मी इकडे नॅनो बनानाला पण देऊन टाकतो म्हणजे आपल्याला दोघांमधला जो वेळ आहे तो वाचवता येईल. या ठिकाणी मी तो सेम प्रॉम्प्ट या ठिकाणी परत दिला. नॅनो बनाना मध्ये देखील मी ती इमेज जनरेट करायला लावली. आता हा नॅनो बनाना इकडे इमेज बनवतोय, तिकडे आपला ChatGPT बनवतोय. बघा आता ही ChatGPTची इमेज तयार झालेली आहे आणि इथे जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा
25 इयर्सचा एक तरुण आहे, 20-25 वर्षाचा तरुण आहे आणि त्याचा फेस वगैरे बघा एकदम रिअलिस्टिक वाटतोय. म्हणजे असं वाटत नाही की हा जनरेटेड इमेज आहे, रिअल फोटो काढलेला आपल्याला ठिकाणी वाटतोय. ठीक आहे. आता आपण इकडे नॅनो बनानामध्ये ती इमेज तयार झालेली असेल तर ती देखील या ठिकाणी बघूयात. आणि ही नॅनो बनानाची इमेज पण आपण थोडी मोठी करून बघूयात. आणि इथे देखील तुम्हाला 25 वर्षाचा जो तरुण आहे तो या ठिकाणी लॅपटॉपवर वर्क करताना दिसतोय. याचा देखील फेस तसा चांगला आहे. तुम्ही बघा आता दोघं क्वालिटी या ठिकाणी ही ChatGPT ची क्वालिटी, ChatGPT मध्ये वेगळं काय दिसतंय बघा तुम्हाला. आता मागची लोक जे आहेत ते आपल्याला ऍज इट इज दिसत आहेत, त्यामुळे लक्ष याच्याकडे केंद्रित नाही होत. आपलं लक्ष दुसरी बाकीच्या व्यक्तींकडे पण जाते या ठिकाणी. म्हणजे याचं बॅकग्राऊंड जर ब्लर केलं तर मग ही इमेज अजून चांगली दिसू शकते. तो इफेक्ट इकडे तुम्हाला ऑटोमॅटिक दिसतोय बघा. त्यामुळे म्हणजे माझ्या मते की जी ChatGPT ने तयार केलेली इमेज आहे ती फोटो रिअलिस्टिक आहे, म्हणजे आपल्याला एक चांगल्या क्वालिटीची इमेज आहे असं त्या ठिकाणी वाटतंय. पुन्हा एक ट्राय करूयात आपण. आता मी एक थंबनेल जनरेट करण्यासाठी एक प्रॉम्प्ट या ठिकाणी देतोय बघा. क्रिएट अ YouTube थंबनेल विथ टेक्स्ट AI मास्टर कोर्स बोल्ड अँड ग्लोईंग. म्हणजे आता मला या थंबनेल मध्ये माझा जो कोर्स आहे AI मास्टर कोर्स ते नाव मला असं बोल्ड आणि ग्लोईंग मध्ये पाहिजे. मी हा प्रॉम्प्ट इकडे ChatGPT ला देऊन टाकतो आणि सेम मी इकडे नॅनो बनाना मध्ये जाऊन सेम प्रॉम्प्ट मी या ठिकाणी पुन्हा पेस्ट करून त्याला ही इमेज तयार करायला लावतो. बघूयात आपण दोघांचा थंबनेल जो तयार होईल त्यापैकी कुठला थंबनेल आपल्याला या ठिकाणी चांगला वाटतोय. बघा इथे ChatGPT मध्ये आपला थंबनेल तयार झालेला आहे आणि मी त्याला फोकस कशावर करायला होता, नावावर. AI मास्टर कोर्स बोल्ड मध्ये आणि ग्लोईंग हवंय. छान त्यांनी तयार केलंय. आणि इकडे बाजूला बाकीच्या गोष्टी पण त्याच्या सुंदर आहेत. आपण बघूयात नॅनो बनाना मध्ये हा थंबनेल कसा दिसतोय बघा. नॅनो बनानाचा थंबनेल जर आपण मोठा करून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये एक आपल्याला असं नॅचरल जे आहे ते वाटत नाहीये. म्हणजे या थंबनेल मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या AI जनरेटेड आहेत असा भास या ठिकाणी लगेच होतो आपल्याला. पण तेच आपण जर इथे बघितलं तर या थंबनेल मध्ये मात्र तुम्हाला तो इफेक्ट जो आहे तो थोडा वेगळा दिसतोय. 100% आपण ऍग्री असाल की ChatGPT ने तयार केलेला हा थंबनेल जो आहे तो नॅनो बनानाने तयार केलेल्या थंबनेल पेक्षा याच्यापेक्षा नक्कीच चांगला आहे. ओके, आता मी पुन्हा एक प्रॉम्प्ट या ठिकाणी ट्राय करतो. आता मला एक स्टोरीचा सीन तयार करायचा आहे. स्टोरी सीन कसा आहे बघा. अ बॉय स्टँडिंग इन अ कार सनरूफ ऑन हायवे ड्युरिंग सनसेट सिनेमॅटिक शॉट मला हवा आहे. ठीक आहे, आता मी हा प्रॉम्प्ट ChatGPT ला दिलाय. पॅरलल मी इकडे नॅनो बनाना मध्ये देखील तो प्रॉम्प्ट या ठिकाणी पेस्ट करतो आणि बघूयात आपण कम्पॅरेटिव्हली आता दोघांच्या इमेज कशा तयार होतात. ओके, आता या ठिकाणी बघा ChatGPT मध्ये आपली इमेज तयार झाली आहे. एक मुलगा आहे आणि तो हायवेवर कार चालते, सनसेटचा टाइम आहे आणि तो मुलगा जो आहे तो सनरूफ मध्ये गाडीच्या तिथे उभा आहे. आणि नॅनो बनाना काय म्हणतो बघा. नॅनो बनाना म्हणतो की आय कॅन क्रिएट इमेज फॉर यू बट नॉट वन्स दॅट डिपिक्ट मायनर दॅट कॅन बी हेल्प विथ डिफरंट इमेज इंस्टेड. म्हणजे इथे याच्या पॉलिसीज आहेत नॅनो बनानाच्या की लहान मुलगा असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला तो इमेज जनरेट करून देत नाही. आता त्या प्रॉम्प्टला याने रिस्ट्रिक्शन दिले की तुम्ही बॉय असं म्हटले म्हणजे तो लहान मुलगा आहे, त्याच्यावर इमेज तयार करत नाही. ChatGPT मध्ये मात्र ती इमेज तयार झालेली आहे. तर आपण एक वेगळा ट्राय या ठिकाणी करतोय. आता इमेज जनरेट करताना त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असते. म्हणजे आपण जेव्हा दोन वेगवेगळ्या इमेज तयार करतो त्याच्यातला कॅरेक्टर आपल्याला सेम हवा असतो. आपण ट्राय करूया. तिथे मी आता पहिला प्रॉम्प्ट देतोय, क्रिएट अ कार्टून बॉय विथ ब्ल्यू शर्ट अँड ग्लासेस. ठीक आहे, मी पहिल्यांदा ही एक इमेज या ठिकाणी जनरेट करतो. सेम इमेज मी इकडे नॅनो बनाना मध्ये देखील त्याला जनरेट करायला लावतो पहिले. ठीक आहे, नॅनो बनाना देखील ती इमेज जनरेट करेल. आणि मला काय हवंय बघा, आता ही जी इमेज या ठिकाणी जनरेट होईल सेम कॅरेक्टर त्या इमेज मधला जो आहे तो मला बायसिकल चालवताना हवाय. मग तो कन्सिस्टन्सी किती मेंटेन करतो हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे आता या ठिकाणी जो कार्टून बॉय तयार होईल तो मुलगा म्हणजे किंवा ते जे कॅरेक्टर असेल ते सेम कॅरेक्टर मला बायसिकल चालवताना हवंय. आणि मग तो सेम कन्सिस्टन्सी ते मेंटेन करतो का हे आपण या ठिकाणी बघूयात. बघा आता त्याने एक कार्टून बॉय या ठिकाणी तयार केलाय, बरोबर. आणि मला आता काय हवंय इकडे पण आपण बघून घेऊयात याने तयार केलाय का. याने एक वेगळ्या पद्धतीने तयार केलाय बघा. ठीक आहे, हरकत नाही. आता हा नॅनो बनाना मध्ये तयार झालेला बॉय आहे आणि हा तुमचा ChatGPT मध्ये तयार झालेला बॉय आहे. अर्थात हा बेस्ट वाटतोय जो आपण ChatGPT मध्ये तयार केलाय. आता मला असं म्हणायचं की हा सेम जो बॉय आहे तो बायसिकल चालवतोय
रायडिंग बायसिकल. ओके, सेम. हा जो मुलगा आहे त्याला आपण काय म्हटलं, कार्टून बॉय ना. मग इथे आपण काय म्हणू, सेम कार्टून बॉय बॉय रायडिंग रायडिंग बायसिकल. ओके, बघा आता मी प्रॉम्प्ट चेंज केला की तो सेम मुलगा बायसिकल चालवतोय आणि सेम मी इथे पण देतो. मी या ठिकाणी म्हणतो सेम कार्टून बॉय रायडिंग बायसिकल. ओके, आणि बघूयात आता नॅनो बनाना मध्ये आणि चॅट जीपीटी मध्ये कशा पद्धतीने इमेज तयार होते. कन्सिस्टन्सी आपण चेक करतोय. व्हेरी गुड. बघा इथे आता चॅट जीपीटी मध्ये आपण तो जो बॉय इथे तयार केलाय बघा, हा सेम कॅरेक्टर त्याने इथे बायसिकल राईड करताना आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी 100% मेंटेन होते कुठे, चॅट जीपीटी मध्ये. ते आपण इकडे चेक करूयात. इथे बघा तुम्ही आता याच्यामध्ये इकडे देखील कन्सिस्टन्सी आपल्याला दिसते. म्हणजे तो सेम बॉय जो आहे ब्ल्यू शर्ट वाला, तोच या ठिकाणी बायसिकल राईड करताना आपल्याला दिसतोय. म्हणजे जवळपास कन्सिस्टन्सी दोघं ठिकाणी मेंटेन होते. पण इमेजची क्वालिटी जी आहे कार्टून वाली, इथे थोडी वेगळी दिसते आपल्याला. ही कॉमिक स्टाईल आपल्याला दिसते आणि चॅट जीपीटी मध्ये जी स्टाईल आहे ती वेगळी दिसते. आपली चॉईस, आपल्याला जे आवडेल ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अशा पद्धतीने एक कंपॅरेटिव्ह स्टडी आपण या ठिकाणी नॅनो बनाना आणि चॅट जीपीटीचा इमेज 2 याच्यामध्ये या ठिकाणी करून बघितली. तर अशा पद्धतीने हा कंपॅरेटिव्ह स्टडी इमेज 2 आणि नॅनो बनाना मध्ये आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि आता तुम्ही ठरवा या दोघांपैकी कुठलं मॉडेल बेस्ट आहे. आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की तुम्हाला दोघांपैकी कोणतं मॉडेल भारी वाटतं. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. आता आपण तूर्त इथेच थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत गुड बाय.